नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होऊन जाईल. आज आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ, तो म्हणजे तुमचा जो 10वीचा पेपर आहे बोर्डाचा 80 मार्काचा, म्हणजे ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे अशा मुलांसाठी जो पेपर आहे, जो 2020मध्ये मार्चमध्ये झालेला आहे. तर तो क्वेश्चन पेपर आज आपण बघणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे या 2021च्या परीक्षेसाठी याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. कारण आपल्याकडे आता पुरेसा वेळ आहे. आपण जर याच्यावर चर्चा केली, आपण जर हे समजून घेतलं आत्ता, तर पुढच्या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि कुठली स्ट्रॅटजी वापरायची अभ्यास करताना, हे तुम्हाला या व्हिडिओतून खूप छान पद्धतीने कळेल. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याची PPT म्हणजे त्याचा PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्याकडे सुद्धा येईल आणि तुम्हाला ती डाउनलोड करता येईल. कारण भरपूर मुलांकडे जर ती नसेल तर ती त्यांना इकडे अवेलेबल होऊन जाईल. सो सुरुवात करूया. पेपर कसा सोडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींकडे तुम्हाला वर्षभर लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे, हे आपल्याला इथे मी सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संस्कृतचा पेपर खूप सोपा असतो, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सुरुवात करूया. बघा, तुम्हाला दिलेलंच आहे की 3 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. आता इथे सूचना बघा, हा बोर्डाचाच पेपर आहे, त्याचंच मी हे काढलेलं आहे, स्कॅन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जसं आहे तसंच दिसतं सगळं. इथे सांगितलं, सूचना दिलेल्या आहेत काही, की वाचूया आपण. आपल्याकडे वेळ आहे तर आपण वाचू शकतो. बघा, सर्वासु कृतीषु वाक्यानां पुनर्लेखनम आवश्यकम. इथे ऑलरेडी पहिल्या ओळीतच क्लिअर केलेलं आहे की तुम्ही ज्या काही कृती असतील त्या कृतींमध्ये तुमची वाक्य तुम्हाला परत लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजेच नक्की काय, तर तुम्हाला एखादा फक्त ऑप्शन चूज करायला सांगितलं असेल, पर्याय, तर फक्त पर्याय चूज न करता तुम्हाला ते वाक्य लिहून नंतर त्याच्या पुढे पर्याय लिहायचा आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वासु कृतीषु म्हणजे जिथे जिथे कृती आहेत तिथे तिथे तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. वाक्यानां पुनर्लेखनम म्हणजे वाक्य परत लिहायचं आहे. भरपूर मुलांचे हे डाऊट्स असतात की प्रश्न लिहायचा का, तर कुठला प्रश्न लिहायचा, सगळेच प्रश्न लिहायचे का, तर त्याच्याबद्दल इथे तुम्हाला क्लिअर मी पुढे पुढे पण सांगत जाईल प्रश्नानुसार, पण इथे त्या लोकांनी पहिली सूचना तीच दिली आहे. सेकंड आहे, यथा सूचनम आकलनकृतयः व्याकरणकृतयः आरेखितव्याः. आरेखितव्याः म्हणजेच काय, जिथे जिथे व्याकरणाची कृती आहे किंवा एखादी आकलन कृती आहे आणि तिथे रेखाटलेलं काहीतरी आहे, बॉक्स वगैरे, तर तसं सुद्धा तुम्हाला सेम बनवायचं आहे. नेक्स्ट आहे, आकृती नाम आलेखनम मसी लेखन्या कर्तव्यम. म्हणजेच मसी म्हणजेच काय, तुम्हाला पेनाने करायच्या आहेत ज्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला बघूया आपण काय आहे, प्रथमः विभागः. ओके, प्रथमः विभागः तुमचा काय आहे, सुगम संस्कृतम, जो तुम्हाला 8 मार्काला पूर्णपणे आहे. ओके, सुगम संस्कृतम म्हणजेच काय, तुमचं चित्रपदकोश, तुमच्या संख्या, तुमचं घड्याळ संस्कृतमधलं किंवा वार, ह्या गोष्टी तुम्हाला सुगम संस्कृतम या विभागामध्ये येतात. ठीक आहे. प्रश्न पहिला आहे तुमचा चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. म्हणजे तुम्हाला इथे काही चित्र दिलेली आहेत, 5 चित्र दिलेली आहेत, त्यापैकी 4 चित्रांची तुम्हाला नावं लिहायची आहेत संस्कृतमध्ये. तर इथे मी तुम्हाला एक ॲडवाईस देते की जरी तुम्हाला 5 पैकी 4 नावं लिहायला सांगितली असतील तरी आपल्याकडे पुरेसा वेळ असतो संस्कृतमध्ये, त्यामुळे तुम्ही 5च्या 5 नावं तिथे लिहून या. कारण कधी कधी कसं होतं, आपण खूप कॉन्फिडंट असतो पण आपलं कधी कधी लक्ष नसल्यामुळे एखादा विसर्ग किंवा एखादा हलंत राहून जातो, तर त्यावेळेला आपण मोठी रिस्क घेऊ शकत नाही. पण जर तुम्ही 5च्या 5 इथे उत्तरं जर लिहिली असेल तर समजा एखाद गोष्टीचं जर तुमचं युतकम आहे आता, ओके, किंवा युतकम नाही, ही पॅन्ट आहे, त्याच्यानंतर फाईल आहे,
संचिका आपण जिला म्हणतो, तर एखादी ओळ म्हणजे कानामात्रा चुकला, हलंत चुकला, तर तुम्हाला एक तुम्ही ॲडव्हान्समध्ये लिहिलं आहे तर त्याचे मार्क मिळून जातात. त्यामुळे जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे संस्कृतसाठी, मी म्हणते फक्त संस्कृत विषयासाठी, कारण आपल्याला संस्कृतमध्ये पुरेसा वेळ असतो 3 तासाचा आणि संस्कृतमध्ये कमी लिहून आपल्याला जास्त मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा प्रश्न सोडवायला काही हरकत नसते, कारण वेळ असतो महत्त्वाचा म्हणजे. त्यामुळे इथे तुम्ही 5 जणांची नावं, आता तुम्ही म्हणाल ते चित्र काढायची का आम्ही, तर चित्र नाही काढायचे आहेत तुम्हाला. तुम्ही फाईल हा शब्द लिहू शकता मराठीमध्ये आणि त्याच्यासमोर तुम्ही संचिका असं लिहू शकता. ठीक आहे, ते तुम्ही तुमच्या टीचरांसोबत सुद्धा, शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा एकदा कन्सिडर करा की त्यांचं मत काय आहे. ओके, तर हा 4 मार्कासाठी आपल्याला चित्रपट कोश खूप व्यवस्थित पद्धतीने करायचे. अजिबात ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचं नाही, ते तर मला येतं, एकदम सोपं आहे ते, असं बिलकुल म्हणायचं नाही. एकदा स्वतःचा पेपर बनवा आणि ट्राय करा. हे केव्हा करायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मला आता फायनल अभ्यास करायचा, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कारण हा सुद्धा पार्ट आपल्याला नाही म्हणता 8 मार्काला येतो. म्हणजे तुम्ही 10 मार्क राऊंड फिगरमध्ये पकडला तर 80मध्ये 10 मार्क इथे खूप महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला अजिबात मुळीच घालवायचे नाही आहेत. त्यामुळे तिकडे हलंत, काना, मात्रा, वेलांटी, उकार चुकता कामा नये. ठीक आहे, कारण इथे साधा हलंत दिलात नाही तरी तुमचं पूर्ण 1 मार्क जाणार आहे. एवढं झालेलं आहे. पुढचं आपलं दुसरं पान चालू होतं आणि तिथे तुम्हाला संख्या तुम्हाला अक्षरामध्ये किंवा अंकामध्ये लिहायला येतात. 3 पैकी 2 लिहायचे असतात. इथे पण 3च्या 3 तुम्हाला लिहायच्या आहेत, कारण एखाद वेळा जर एक चुकलं तर तुमचं दुसरा जो आहे एक्स्ट्रावाला तो तुम्हाला इथे वाचू शकतो. हे 2 मार्काला आहे. आता इथे बघा 2 ठिकाणी नंबर दिलेले असतील आणि तुम्हाला अक्षरात लिहायचं असेल आणि एक अक्षरात लिहिलेलं असेल आणि तिथे तुम्हाला नंबर लिहायचे. आता हे छोटे छोटे प्रश्न तुम्ही परीक्षेत लिहू शकता, त्यामुळे हे लिहायचे. असं डायरेक्टली इथे ह्याला जे म्हणतात ते डायरेक्टली उत्तर लिहून मोकळं व्हायचं नाही. तुम्हाला वेळ आहे की नाही आहे, तुम्ही संस्कृतवाली मुलं आहात, तुम्ही खूप छान लिहिता, तुम्ही हुशार असता, त्यामुळे प्रेझेंटेशन ठेवायचं. त्यामुळे हे प्रश्न लिहायला काही जास्त वेळ लागत नाही. ही मेन हेडिंग जी आहे ती नका लिहू, पण हा नंबर व्यवस्थित लिहा. आणि हे नाही लिहिलं तरी काही हरकत नाही, पण 18 हा नंबर लिहा आणि त्याच्या पुढे जे काही उत्तर आहे ते लिहा. द्विनवतीही असं आहे, त्याला इक्वल करा आणि समोर उत्तर लिहा. हा जो नंबर आहे त्याच्या पुढे इक्वल करा आणि जास्त काही वेळ लागत नाही ह्या गोष्टी करण्यासाठी. पुढचा बघा प्रश्न ई आहे. आणि सगळ्यांना इथे परत एक गोष्ट सांगते की हे जे प्रश्नाचे नंबर असतात किंवा जे काही प्रश्न हे क्रमांक असतात ते प्लीज लक्ष देऊन बरोबर लिहत जा. समजा गडबडीमध्ये तुम्ही स्तंभमेलनम कृत हे प्रश्न पूर्ण सॉल्व केलात आणि तुम्ही हा प्रश्न लिहिलाच नाही, ई हे लिहिलंच नाही, तरीसुद्धा तुम्हाला मार्क मिळत नाहीत, कारण तुम्ही प्रश्न क्रमांक लिहिलेला नाही आहेत. तुम्ही म्हणाल नाही मी आधी लिहिलेला होता इथे प्रश्न क्रमांक 1 हा तर लिहिलेला, तर तसं होत नाही. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा जो बरोबर क्रमांक असतो तो व्यवस्थित लिहावा लागतो. अदरवाईज तुमचा तो प्रश्नाचं उत्तर जे असतं ते गृहीत धरलं जात नाही. त्यामुळे जेव्हा तुमचा पूर्ण पेपर जो असतो तो सॉल्व होतो त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न क्रमांक बरोबर दिले आहेत की नाही, त्याच्यामध्ये उपप्रश्न क्रमांक अ ब क ह्या सगळ्या गोष्टी जशा आहेत प्रश्नपत्रिकेत तशाच उत्तरपत्रिकेत लिहिणं अपेक्षित असतं, नाहीतर तुम्हाला मार्क दिले जात नाही आणि बोर्डाचे पेपर आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे अशा सिली मिस्टेक बिलकुल करू नका. ओके, सो इथे तुम्हाला जोड्या लावायचं, अगदी सोपा प्रश्न आहे, तुम्हाला पटापट बघून सुद्धा कळतं. अ गट लिहायचा, आ लिहायचा नाही, इथे आपला उत्तराचा गट लिहायचा आहे डायरेक्टली आणि त्याच्यासमोर जी उत्तरं आहेत ती समोरासमोर लिहायची आहेत. ओके, इथे तुम्हाला असं काही नाही, इथे तुम्हाला सगळंच सॉल्व करायचं आहे. 2 पैकी 4 पैकी 2 वगैरे असं लिहायचं नाही, जोड्या लावामध्ये तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. अशा प्रकारे तुमचा इथे 8 मार्कांचा पेपर संपतो आणि हे काही करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. ओके, पुढे जाऊया आपण द्वितीय विभागाला. आणि द्वितीय विभाग हा पूर्णपणे तुमच्या धड्यांवर आधारित असतो आणि तो 20 मार्कांचा पूर्णपणे विभाग असतो. ठीक आहे, आता तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये जेवढे केवढे तुम्ही धडे वाचलेले आहेत त्यांच्यापैकी कुठले तरी 2 धडे तुम्हाला इथे येतात. त्याच्यातला परिच्छेद, त्याच्यातला पॅसेज तुम्हाला येतो. ओके, तर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही ते धडे वाचलेले असतात एवढा वेळा, त्याचं भाषांतर तुम्हाला माहिती असतं, त्यामुळे स्टोरी किंवा हा पॅसेज एकदा वाचला तरी तो तुम्हाला समजून येतो. ठीक आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपला काही जास्त वेळ जात नाही.
मग इथे प्रश्न क्रमांक हा क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 मधला अ प्रश्न, हा प्रश्न लिहायची काही गरज नाही, हे नका लिहू. ठीक आहे, हा पॅसेज सुद्धा नाही लिहायचे तुम्हाला. डायरेक्टली तुम्हाला फक्त महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की प्रश्न क्रमांक 2 मधला अ हे व्यवस्थित लिहायचं आहे. द्वितीय विभाग वरती हेडिंग टाका, खूप उत्तम होईल. ठीक आहे, आणि पूर्ण पॅसेज थोडा आरामाचा वेळ घेऊन 5 मिनिटं व्यवस्थित वाचायचा. ओके, त्यानंतर आपला पहिला प्रश्न असतो तो असतो नेहमी अवबोधनम. अवबोधनम म्हणजेच काय, तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 4 प्रश्नांपैकी तुम्हाला 3 लिहायचे असतात आणि ते 3 मार्कांना असतात. म्हणजे 1 मार्काला 1 मार्काला 1 मार्काला असे 4 असतात, 4 पैकी 3 लिहायचे. इथे पण नेहमीप्रमाणे मी ॲडवाईस देईन की 4ही प्रश्न लिहायला काही हरकत नाही, आपल्याकडे भरपूर वेळ असतो, त्यामुळे रिस्क घेऊ नका, तिथे एक्स्ट्रा प्रश्न लिहून या. आता इथे बघा काय आहे, इथे सांगितलं तुम्हाला उचितम कारणम चित्वा, म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन चूज करायचं आहे आणि हे वाक्य तुम्हाला पूर्णपणे लिहायचं आहे. आता ह्या दोघांपैकी जे काही उत्तर असेल ते तुम्हाला याच्यात टाकून ते वाक्य पूर्ण लिहायचं आणि हे काही लिहिण्याची गरज नाही. प्रश्न इथपर्यंतच लिहायचा आहे, पण एवढं तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. आणि हा क वाला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 मधला क, हे तुम्हाला प्रॉपरली लिहायचं आहे. ओके, नंतर जो ख वाला प्रश्न असतो तो तुमचा आहे कह कम वदती, कोण कोणास म्हणाले. त्यामुळे तुमचे जेव्हा तुम्ही अभ्यास करता, धडे वाचता, तेव्हा स्वतः विचार करत जा की हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे, कारण तुमचा हा प्रश्न तुमचा इथे येतोच येतो. त्यामुळे तुम्हाला कोण कोणास म्हणाले ह्या प्रश्नावर जास्त अभ्यास करायचा आहे. बघा इथे तर तुम्हाला काही टेन्शन नसतं, कारण इथे तुम्हाला उत्तरं ऑलरेडी दिलेली असतात, तुम्हाला चूज करायचं असतं, त्यामुळे ते तुम्हाला ऑलरेडी पॅसेज वाचून सुद्धा कळतं. ओके, कह कम वदती ह्याच्यासाठी जरा मुलं कधी कधी गोंधळतात. पॅसेजवर असतो तर शांतपणे वाचायचं आणि नक्की हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे ते तुम्हाला संस्कृतमध्ये प्रॉपरली लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त अभ्यास करा. वरती वाक्य दिलेलं आहे तसंच आपल्याला डायरेक्टली लिहिता येत नाही, त्यामुळे आता इथे आहे मृगस्तम दृष्टा अब्रवीत मित्रह छिंदी तावन्मन्न बंधनम. आता हा मोठा डायलॉग आहे. जंबुको दूरा देवा वदत, हे असे म्हणजे हे चॅप्टरमधले सेंटेन्स आहेत. पण जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजा प्रजेला म्हणाला, असं आपण म्हणतो की नाही मराठीमध्ये, मग राजा प्रजेला म्हणाला, तर राजा प्रजेला म्हणाला याच्यामध्ये ह्या प्रजेला शब्द, प्रजा ओरिजिनल शब्द, त्याला मी ला हा प्रत्यय लावला की नाही विभक्तीमध्ये, तसंच संस्कृतमध्ये तुम्ही कोण कोणास म्हणाल तेव्हा तुम्हाला काही विभक्ती प्रत्यय लावून ती वाक्य लिहावी लागतात. त्यामुळे कहकम वदती याला जास्त निग्लेक्ट करू नका किंवा चला ते तर सोपं आहे मी करून टाकेन असं करू नका, कारण आपल्याला विभक्ती प्रत्यय लावून ते उत्तर बनवायचं असतं. त्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्ही करा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल पेपर सोडवण्याच्या आधी. त्यानंतर आपला प्रश्न असतो पूर्ण वाक्यानं उत्तर लिखत, हा 1 मार्काला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कुत्र, इथे तुम्हाला मेनू आपलं उत्तर टाकायचं आणि बाकी ॲज इट इज लिहायचं असतं, हे तुम्हाला माहिती आहे. इथे प्रश्न लिहायची काही गरज नाही, डायरेक्टली तुम्ही उत्तर लिहू शकता. आता कह कम वदती इथे तुम्ही प्रश्न लिहायला पाहिजे, कारण तो डायलॉग फक्त लिहायचा आणि डायरेक्टली खाली उत्तर लिहायचं तुम्ही. ओके, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की हां बाबा मला वेळ मिळतो आणि मी पुरेशा वेळात प्रश्न उत्तर असं लिहू शकतो, छोटे छोटे प्रश्न लिहायला आपल्याला काही हरकत नसते, पण मोठे मोठे नाही लिहायचं आहे. ठीक आहे, आणि पुन्हा पुन्हा सांगते की हे प्रश्नाचे जे क्रमांक आहेत ते बरोबर टाका. आणि चौथा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे की एषः गद्यांशम कस्मात पाठात उद्धृतः, म्हणजे हा जो गद्यांश आहे तो कोणत्या धड्यातला आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आता सगळ्या धड्यांची नावं पाठ करायची आहेत आणि ती लिहून काढायची आहेत. कारण तुम्हाला जर असंच कुठला तरी प्रश्न विचारला, एक पॅसेज दिला आणि सांगितलं त्याच्या धड्याचं नाव लिहा, तर तुम्हाला धड्याचं नाव आठवलं पाहिजे आणि आठवून फायदा नाही आहे, ते तुम्हाला प्रॉपरली लिहिता आलं पाहिजे. त्याला विसर्ग आहे की नाही आहे, हलंत कुठे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी केल्या पाहिजेत. म्हणून सगळ्या धड्यांची नावं व्यवस्थितपणे एका पानावर लिहून काढा आणि त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचं इकडे 1 मार्क जाणार नाही. आता इथे तुम्हाला एक गोष्ट कळलीच असेल की अवबोधनामध्ये तुम्हाला 1 मिनटं ही 4 दिलेली, 1 2 3 4, या 4 पैकी तुम्हाला 3 लिहायचेत. तर तुम्ही काही चूज करू शकता, कारण 4ही सोपी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही 4ही लिहून येऊ शकता. कह कम वदती 1 वाक्यात उत्तर लिहा आणि हा धडा कुठल्या
सॉरी हा पॅसेज कुठल्या धड्यातून घेतलेला आहे आणि एक असतो आपला ऑप्शनवाला. तर हे आपले 3 मार्क इथे होऊन जातात. 4 पैकी 3 लिहायचे आहेत. पुढे आहे दुसरा प्रश्न मुख्य असतो पॅसेजमधला, तो असतो शब्दज्ञानम. ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला ग्रामर विचारलं जातं, एवढं काही कठीण नसतं, नॉर्मल ग्रामर असतं. ह्याच्यामध्ये पण तिघांपैकी 2 लिहायचे आहेत. इथे पण आपल्याला पुरेसा वेळ आहे तर तुम्ही 3ही लिहू शकता. तर तुम्हाला काय सांगतात मोस्ट ऑफ, की ह्या गद्यांच्या मध्ये त्वांत अव्यय शोधून काढा आणि ती लिहा, लवंत अव्यय शोधून काढा लिहा, त्याच्यानंतर तुमंत अव्यय शोधून काढा आणि लिहा, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्यांचा अभ्यास जास्त करा. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न विचारलाच जातो जो की असतो प्रश्न निर्माणम कुरु. त्यामुळे ज्या मुलांचा अभ्यास किंवा त्यांना प्रश्न बनवता येत नाहीत संस्कृतमध्ये, त्यांनी ह्या गोष्टीचा खूप अभ्यास करा, कारण तो 1 मार्काला प्रश्न असतो. प्रदोषकाली हे उत्तर यायला पाहिजे असा तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे. ज्या मुलांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्याच्यावर काम करायचं आहे, जेणेकरून परीक्षेत त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. नंतर असतो लकार ओळखायचा. तर तुम्हाला माहिती आहेत लंग लकार आहे, लट लकार आहे, विद्यार्थ आहे. हे तुम्हाला आता अस्ति आहे, अस्ति म्हणजे वर्तमान काळ आहे, तुम्हाला हे लगेच कळतंय. मग तुम्हाला तसं लिहायचं आहे तिथे. ओके, लट लकार. ओके, असा हा छोटासा ग्रामरवाला पाठ इथे होऊन जातो. आणि इथे पण तुम्हाला बघा सगळं सोपं आहे. त्वांत, त्याच्यानंतर प्रश्न निर्माण, लकार, त्याच्यामुळे तुम्ही 3ही लिहायला काही हरकत नाही. ओके, कारण जर एखाद्या वेळेला एक चुकलं तर आपल्याला आपले पुरेसे जे मार्क असतात ते पूर्ण मार्क आपल्याला मिळतात. आता तिसरा प्रश्न ह्याच्यामध्ये असतो तो आहे पृथक्करणम. पृथक्करणममध्ये काही देऊ शकतात, जसं की इथे दिलेलं क्रमेण योजयत, म्हणजे तुम्हाला क्रम लावायचा आहे व्यवस्थित. ठीक आहे, क्रोनोलॉजिकल ऑर्डर तुम्हाला करायची, की पहिली घटना, ह्या 4 घटनांपैकी या धड्यामध्ये पहिली घटना कुठली घडली, त्याच्यानंतर दुसरी कुठली, तिसरी कुठली, असं तुम्हाला योग्य क्रम लावायचं. जे आपण लहानपणी करायचो तेच तुम्हाला प्रश्न इथे परत दिलेले असतात, त्यामुळे तुम्हाला ते सोपं आहे. अशा प्रकारे तुमचा हा पहिला पॅसेज होऊन जातो. आता सेम तशाच गोष्टीत दुसरा पॅसेज असणार. दुसरा पॅसेज पण तुमच्या पुस्तकामधलाच असणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि इथे मी तुम्हाला एक टिप देते, की बघा नेहमी तुमचा पहिला पॅरेग्राफ जो असतो तो धड्यासारखा असतो आणि मोस्ट ऑफ दुसरा पॅरेग्राफ असतो तो तुमचा संवाद, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या धड्यांमध्ये डायलॉग्स असतात ना, तो वाला नेहमी पॅसेज तुम्हाला दिला जातो. त्याच्यामुळे कधीच संवादवाले धडे स्किप करायचे नाही अभ्यास करताना, ते आवर्जून करायचे, कारण त्यातून पॅसेज येतोच आणि संवादवाले धडे काय आपले जास्त नसतात. त्यामुळे ही तुमची खूप चांगली ट्रिक होऊ शकते, की संवादवाले जे धडे आहेत ते नक्की वाचा व्यवस्थित. आता हा सुद्धा एक धडा दिलेला आहे, त्यातला पॅसेज दिलेला आहे. प्रश्न बघा तसेच असणार. पहिली जी कृती आहे बघा, इथे पण अवबोधनम आहे, 4 पैकी 3 लिहायचे. एक पर्यायवाला प्रश्न आहे, त्याच्यानंतर एक पूर्ण वाक्यातला आहे, एक सत्य असत्य, म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, कह कम वदती होतं. या ठिकाणी काय आहे, सत्य असत्य आलेलं आहे. ओके, इथे तुम्हाला पूर्ण प्रश्न लिहायचे आहेत, इथे पण तुम्हाला पूर्ण प्रश्न लिहायचा आहे. त्याच्यानंतर अमरकोशाचा जो प्रश्न असतो तो नेहमी एका पॅसेजमध्ये येतोच. ओके, त्यामुळे अमरकोशासाठी तुम्ही जे काही एवढं भलं मोठं पेज ते पाठ करता त्याच्यापैकी एकच मार्काला आपल्याला प्रश्न विचारला जातो. इथे सुरुद आहे आणि सुरुदसाठी तुम्हाला योग्य असा समानार्थी शब्द वापरायचे. सुरुद म्हणजेच काय, तुमचा मित्र, सखा वगैरे हे आहे, तर त्याच्यासाठी तिथे येऊ शकतं ते. अशा प्रकारे इथे पण सांगते मी, तीच टिप सांगणार आहे, की जरी तुम्हाला सांगितले 4 पैकी 3 लिहा तरी पण तुम्ही सगळे लिहून येऊ शकता, एवढं हे सोपं असतं. पुढे आहे शब्दज्ञानम. शब्दज्ञानमध्ये तिथे जसं तुम्हाला त्वांत आणि लभ्यंत अव्यय शोधायला सांगितली होती, इथे तुम्हाला विभक्ती शोधायला सांगतात, की षष्ठी विभक्ती असणारे कुठले तरी 2 शब्द शोधा पॅसेजमधून. सप्तमी विभक्ती असलेले, तसं इथे सांगितले 2 षष्ठी विभक्तीवाले पदं शोधायचे आहेत. नंतर तुम्हाला कधी कधी सांगतात विशेषण शोधा, या पाठात आलेली, या पॅरेग्राफमध्ये आलेली, की अभ्याससाठी कुठलं विशेषण तिथे आहे, हे पण तुम्हाला इझी शोधता येतं. त्याच्यानंतर आहे संधी तुम्हाला येऊ शकते त्याच्यामधली, पूर्वपद ओळखायची. आता नैवची संधी आहे तर तुम्हाला लगेच कळणार, न प्लस एव, नैव. ओके, विदेश श्वपी, मग विदेशम अपी असं येऊ शकतं. ठीक आहे, असे सोपे प्रश्न तुम्हाला ह्या व्याकरण, म्हणजे पॅसेज खाली जे व्याकरण असेल ते एकदम सोपं असतं, कारण कठीणवालं जे व्याकरण आहे ते आपल्याला स्वतंत्र व्याकरण विभागामध्ये असतं, त्यामुळे इकडचं व्याकरणाचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नसतं. नंतर आहे इथे पृथक्करणामध्ये नेहमी आपल्याला काय येतं, तिथे आलेली क्रोनोलॉजिकल ऑर्डर, म्हणजे घटनानुसार क्रम लावायचा होता. आणि इथे तुम्हाला काय आलेली आहे, जाल रेखाचित्र आलेलं आहे. मग विदेशीय जनाः उत्सुकाः, मग ते अध्ययनासाठी, अध्ययन
अध्ययन आणि अध्ययन. तर ह्याच्यामध्ये हे तुम्हाला ऑलरेडी केलेलं असतं तुम्ही. तर विशेष करून जालरेखाचित्रमचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे बाय द वे. ओके, तुम्हाला एका खालोखाल एक असं काही लाईनमध्ये लिहून यायचं नाही. तुम्हाला जिथे जिथे ड्रॉ करायला सांगितलं आहे, ओके, तिथे तिथे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. याबद्दलचं विशेष मार्गदर्शन तुमच्या शाळेतून पण तुमचे शिक्षक देतीलच, त्यांचंसुद्धा ऐका तुम्ही नंतर. पण तात्पुरतं तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी मी तुम्हाला इथे सांगत आहे. नेक्स्ट आहे तुमचा तो प्रश्न, म्हणजे 2 पॅसेज तिथे संपतात. आता तुमचा ई प्रश्न आहे. ओके, तर ई प्रश्न व्यवस्थित लिहायचा, म्हणजे असा ई करून व्यवस्थित असं त्यांना दिसलं पाहिजे समोरच्याला, कारण आपले मार्क जाणार. जर तुम्ही हे सगळं लिहिलंय आणि हा ई लिहिलाच नाही तर तुमचे पूर्णच्या पूर्ण इथे 4 मार्क गेले, आणि आपल्याला असं नाही करायचं आहे. ठीक आहे, इथे काय सांगितलंय बघा, माध्यम भाषा सरलार्थम लिखत, म्हणजे माध्यम भाषेमध्ये आता मराठी मीडियमची जर मुलं असतील तर हा पूर्ण ट्रान्सलेशन मराठी भाषेत लिहितील. जर मुलं हिंदी मीडियमचे असतील तर हिंदी मीडियममध्ये हा सगळा भाषांतर लिहितील. आणि जर इंग्लिश मीडियममधली मुलं असतील तर ते इंग्लिश मीडियममध्ये म्हणजेच इंग्लिश या लँग्वेजमध्ये सगळं भाषांतर लिहितील. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यामध्ये काही काही जणांचा असा सुद्धा प्रश्न असेल की मी मराठी आहे पण मी इंग्लिश मीडियममधून शिकतो, तर मी मराठी मला येतं तर मी मराठीत लिहू शकतो का? नाही. तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकता तर तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहिलं पाहिजे. ठीक आहे, तुमच्या माध्यम भाषेमध्येच, म्हणजेच तुमची स्वतःची नाही तर तुम्ही कुठल्या मीडियममधून शिकता त्या मीडियमची भाषा तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे, आणि वसंत सेना आणि रदनिकेचा हा संवाद आहे आणि तो तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला त्याचं भाषांतर व्यवस्थित लिहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तीच टिप सांगते की कधी पण माध्यम भाषेमध्ये संवादावर प्रश्न असतो, त्यामुळे संवाद खूप चांगले पाठ करायचे असतात, म्हणजे त्यांचं भाषांतर. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही बाहुप्रसार्य म्हणजेच काय दोन्ही हात पसरवून हे जे भाषांतर आहे ते पण तिथे आलंच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं भाषांतर इथे लिहायचं नाही, तर शब्द टू शब्द आणि लाईन टू लाईनच तुम्हाला योग्य पद्धतीने भाषांतर लिहायचं आहे, याची काळजी घ्या, तरच तुम्हाला तिथे मार्क मिळतील. आणि इथे बघा दोघांपैकी एक लिहायचं आहे, तर आता हे जास्त लिहायचं, त्याच्यामुळे इथे दोघांपैकी एकच लिहा. जो तुम्हाला वाटतो की वसंत सेनाचं तुम्हाला जमतो या किंवा नदी तर तुम्हाला स्किप झालेला आहे, नदी सुक्तम रिड्यूस झालेलं आहे पोर्शनमधून, त्यामुळे वसंत सेना आणि रदनिका किंवा इतर 2 जे कर्णाचा एक आहे आणि दुष्यंतचा एक आहे संवाद, तर त्याच्यामधलं कुठलाही येऊ शकतो. तर तुम्हाला कुठला चांगला येतोय लिहिता तो तुम्ही दोघांपैकी एक चूज करायचा आणि व्यवस्थित छान अक्षरामध्ये लिहायचं आहे. 4 मार्क आपल्याला इथे घालवायचे नाही आहेत अजिबात. काना मात्रा वेलांटी उकार काही चुकवायचं नाही आहे. ठीक आहे, अगदी सोपी गोष्ट असते ही. नंतर आहे मोठी ई जी आहे तो प्रश्न असतो तुमचा माध्यम भाषेमध्ये, तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. इथे पण सेम गोष्ट असते की 2 पैकी 1 लिहायचं तर एकच लिहायचं, कारण हे पण मोठं उत्तर आहे 2 मार्कांसाठी. तर तंडुलान आनय इति पिता अर्णवः किमर्थम आदिष्टवान. ओके, हा स एव परमाणूमधला प्रश्न आहे की ते त्यांचे वडील बोलतात की मुठभर तांदूळ घेऊन तू ये, तर ते कशासाठी सांगतात हे तुम्हाला उत्तर माहिती आहे आणि हे तुम्हाला तुमच्या मीडियमच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे, संस्कृतमध्ये लिहायचं नाही आहे. माध्यम भाषा म्हणजे तुम्ही ज्या मीडियममध्ये आहात, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, वॉटेवर, त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. नंतर आहे दुष्यंतस्य कानी स्वभाव वैशिष्ट्याने ज्ञायते. दुष्यंताचे कुठले स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. काही काहींच्या शाळेत सांगितलं जाईल की आम्हाला थोडीशी प्रस्तावना हवी आहे मोठ्या प्रश्नांसाठी, तर नक्कीच तिथे तुम्ही थोडीशी प्रस्तावना लिहा, कारण त्याचं इम्प्रेशन खूप छान पडतं. आता तुमच्या शाळेतले शिक्षक काय म्हणतात त्याच्यावर ते डिपेंड आहे. प्रस्तावना काय लिहायची, आता तुमचा प्रश्न असेल तर प्रस्तावना म्हणजे त्या धड्याचं नाव लिहायचं आणि तो धडा कुठून घेतला आहे. आता दुष्यंत आहे, मग ते मेन नाटक कुठलं आहे तर अभिज्ञान शाकुंतला आहे, कोणी लिहिलेलं आहे तर कालिदासाने लिहिलं आहे. तर ते तसं आपण लिहू शकतो की हा जो प्रश्न आहे किंवा हे जे नाटक आहे त्या नाटकाचं नाव अभिज्ञान शाकुंतला आहे आणि या नाटकाचे रचयिता कालिदास आहेत आणि याच्यामध्ये या नाटकामध्ये दुष्यंत आणि एका साधूचा संवाद साधलेला आहे. बस एवढं इनफ आहे प्रस्तावना. आणि नंतर मग सेकंड पॅरेग्राफ करून किंवा त्याला जोडूनच आपण आपलं मेन उत्तर जे आहे ते चालू करू शकतो. ओके, तंडुलांच्या बाबतीत तसं नसेल तर त्याच्या बाबतीत आपण वेगळं काहीतरी बनवू शकतो. ओके,
आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे, आम्हाला खूप छान इम्प्रेशन पाडायचं आहे, आम्हाला प्रस्तावना लिहायची आहे, तर तुम्ही आम्हाला प्रस्तावना लिहून द्याल का? तर येस, आय एम ऑलवेज रेडी. सो तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि सांगा की आम्हाला प्रस्तावना पाहिजे, तर मी तुम्हाला 10वीचे जेवढे धडे आहेत त्याची प्रस्तावना लिहून देईन, जेणेकरून ते तुम्हाला पाठ करता येईल. ओके, सो तुम्ही आठवणीने ती गोष्ट मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता कळलेलं आहे. आणि हां, इथे पण सांगते, हा काही तुम्हाला संस्कृतमधला एवढा मोठा प्रश्न लिहायचा नाही आहे उत्तरपत्रिकेत आपल्या. फक्त मराठी भाषेत तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे तृतीय विभाग आपला इथून चालू होतो आणि तृतीय विभाग हा पूर्णपणे 18 मार्कांसाठी आपल्याला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सुभाषित माला, सगळ्या कविता संस्कृतमधल्या येणार आहेत. परत आहे प्रश्न 3, असं व्यवस्थित लिहायचं, लिहायचं व्यवस्थित, आणि हे काही लिहायचं नाही. ठीक आहे, कारण हे लिहिलंय म्हणजे तुमचं हे आलं त्याच्यामध्ये, असं होतं. तर पहिला प्रश्न बघा, नेहमी तुम्हाला दिल्या जातील सुभाषित माला. तावत भयद्भी, त्याच्यानंतर यत्र विद्वजनो नास्ती, वृताभ्रमण, कुक्रीडा, कालक्षेपो. आता बघा, इथे तुम्हाला कळते की एकाच सुभाषित मालेतले श्लोक इथे नसतात. कुठल्याही, म्हणजे जेवढ्या तुमच्या सुभाषित माला आहे, वाचन प्रशंसा आहे, काही वॉटेवर जेवढ्या केवढ्या कविता आहे तुमच्या, त्यातला एक एक श्लोक इथे दिलेला आहे. म्हणजे ह्या 3 वेगळ्या स्वतंत्र अशा सुभाषित माला आहेत. ओके, तर तुमचा पहिला प्रश्न सांगितलेला आहे की तुम्हाला 3 पैकी 2 लिहायचं, पण इथे आपण काय करणार आहोत, 3ही लिहिणार आहोत. एक असतो तुमचा एका वाक्यात उत्तरे लिहा, दुसरं असतं तुम्हाला जोड्या लावा, विशेषण आणि विशेष. तर इथे पण अगट लिहायचं, आ लिहायचा नाही, इथे डायरेक्टली उत्तर लिहायचं. आणि चुकूनही लहान मुलांसारखं कोणीही अशा जोड्या लावणार नाही. ओके, मोठे झालोत आपण, 10वीत आहोत आता. नेक्स्ट आहे तुम्हाला संधी दिलेली आहे, उत्तरपद लिहायचं आहे, अर्ध सॉल्व केलेलं असतं, ते पण सोपं असतं. तर ह्या तिघांपैकी तुम्हाला काय सांगितलं, ह्या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला एक करायचं आहे. तर तुम्ही बघितलं की किती सोपं आहे, 3ही करू शकतो, कमी वेळ लागतोय, तर 3ही करून टाकायचं. नंतर पुढे सांगितले जालरेखाचित्र. हे जालरेखाचित्र पूर्ण पुस्तकात जेवढ्या आहेत तेवढ्या व्यवस्थित पाठ करायच्या, व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, इथे आपल्याला अजिबात चुकायचं नाही आहे. आणि हे तुम्हाला ड्रॉसुद्धा करायचं आहे 2 मार्काला, ते व्यवस्थित करून घ्या. नंतर आहे आपल्याला माध्यम भाषा, म्हणजे कवितेमधला तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. मग इथे आ वगैरे लिहायचं आणि दोघांपैकी एक नक्की तुम्हाला कुठला चांगला येतोय ते लिहायचं. आता इथे सांगितलंय बघा, रे रे चातक हा जो श्लोक आहे तो तुम्हाला ट्रान्सलेशनमधून, माध्यम भाषेमधून लिहायचा आहे. किंवा जर तुम्हाला हे येत नसेल तर जटायू रावण योहो संघर्ष, जटायूचा आणि रावणाचा जो संघर्ष आहे त्याचं वर्णन करायचं आहे. तर दोघांपैकी कुठला प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येतोय तो चूज करायचा आणि एकच लिहायचा. ठीक आहे, प्रश्न लिहायची गरज नाही, प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहा. इथे पण सेम गोष्ट सांगेन की प्रस्तावना लिहिलीत तर उत्तम. तुम्ही एकदा तुमच्या शाळेतल्या शिक्षकांशी बोलून बघा. अदरवाईज तुम्हाला जसं मी धड्यांच्या प्रस्तावना देईन तशाच मी कवितेच्या सुद्धा प्रस्तावना त्याच्यामध्ये देईनच. नंतर पुढचा जो प्रश्न असतो तो आहे ई प्रश्न. हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे आणि तो 6 मार्कांना असतो, त्यामुळे तो अजिबात चुकवायचा नाही आहे. आता इथे प्रश्न बघा कसा दिलेला असतो. तुम्हाला प्रश्न क्रमांक ह्या 1 मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात, एकतर वरचा श्लोक लिहा किंवा खालचा श्लोक लिहा. दोघांपैकी एक अथवा सांगितलेला आहे आणि तो किती मार्काला आहे, 4 मार्काला असणार आहे. ओके, आणि ह्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, आत्तापासूनच सुरुवात करा की सगळ्या कविता तोंडपाठ हव्यात तुमच्या. कविता म्हणजेच काय, सुभाषित माला. ठीक आहे, जिथे जिथे कंठस्थीकरण किंवा वाचन प्रशंसा ह्या सगळे श्लोक पाठ करा, तोंडपाठ, आणि लिहून बघा. कारण कधी कधी आपले पाठ असतात पण आपल्याला लिहिताना खूप चुका होतात, कधी कधी हलंतच देत नाही, विसर्ग देत नाही, तर इथे ते मार्क जातात. तुम्ही बोलाल नाही नाही ठीक आहे चालेल ना, एक विसर्ग नाही दिला म्हणून काय झालं, तर नाही, खूप होतं, कारण तुम्ही संस्कृत लिहिता आहात. ओके, त्यामुळे संस्कृतचे शिक्षक अजिबात इथे मार्क देत नाही आणि खूप काटेकोरपणे पेपर चेक केला जातो. जसा संस्कृत हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे तसा तो स्ट्रिक्टली चेकसुद्धा केला जातो, त्यामुळे अजिबात हलगर्जीपणा इथे ठेवायचा नाही आहे. सुभाषित माला तुमच्या पुस्तकात कधीपासून आहेत आणि तुम्ही खूप चांगला वेळ देऊन त्या पाठ करू शकता आणि त्या लिहिण्याची प्रॅक्टिस करू शकता. स्वतःची सुभाषित माला लिहून झाल्यावर स्वतः चेक करा, रेड पेनने चेक करत जा मुळात, कारण तुम्ही ज्या चुकता त्या गोष्टी तुम्ही हायलाईट करता आणि तिथे आपलं नेहमी लक्ष जातं आणि त्या चुका तुम्ही हळूहळू तुमच्या बंद होऊन जातात. ठीक आहे, आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि
खूप चांगली गोष्ट आणि खूप लवकर होऊन जाते ती. ठीक आहे. नंतर दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्हाला परत दुसऱ्या गटामध्ये परत 2 सुभाषित असतात, श्लोक लिहायचे असतात, हा किंवा हा. तर ह्या दोघांपैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. आता काही काही मुलं जे असतात ते कन्फ्यूज होतात आणि म्हणतात की हे 4 आहेत ना श्लोक. एक मिनिट. काही काही मुलं कन्फ्यूज होतात, बोलतात की हे एकूण 4 श्लोक आहेत. तर आम्ही असं करतो, आम्ही फक्त हे 2 लिहितो. आम्हाला हे दोन्ही पण येतात आणि हे दोन्ही पण आम्हाला येत नाही, दोन्ही पण आम्ही लिहत नाही. तर असं नाही चालत. तुम्हाला अथवा हा कुठे आहे, या दोघांमध्ये अथवा आहे. मग ह्या दोघांमध्येच तुम्हाला एक चॉईस करायचा आहे आणि ह्या दोघांमध्ये अथवा आहे म्हणजे ह्या दोघांमध्येच तुम्हाला एक चॉईस करायचा आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे इकडे जर जेव्हा तुम्ही एक श्लोक लिहिता तेव्हा त्याचे 2 मार्क आणि ह्याचे 2 मार्क. ओके, असे तुमचे ते मार्क तुम्हाला इथे 4 मार्क टोटलमध्ये डायरेक्टली त्यांनी लिहिलेले आहेत. आता उरतात अजून 2 मार्क, कारण मेन प्रश्न किती मार्काचा आहे आपला, 6 मार्काचा. तर ते उरलेले 2 मार्क कशाचे आहेत, तर अन्वय. तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा सुभाषित माला बघता त्याच्या ब्रॅकेटमध्ये खाली तुम्हाला अन्वय असतो दिलेला, तर तो अन्वय सुद्धा तुम्हाला इथे 2 मार्काला येतो. तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. आता अन्वयसाठी वेगळं ते अन्वय पाठ करण्याची काही गरज नसते. बेसिकली तुम्ही सुभाषित माला तर पाठ करताच की नाही, तर त्याच्यानंतर सुभाषित मालेनुसारच तुम्हाला समजतं की बाबा इकडे इकडे हा शब्द कमी आहे. ओके, त्यामुळे अन्वय हे नेहमी असे नजरेखालून घालायचे, ते काही पाठ नाही करायचे, ते आपोआप तुम्हाला समजून जातात. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचं 6 मार्क इथे संपलेले आहेत. पुढे आहे माध्यम भाषेय सरलार्थ लिखत. ठीक आहे, माध्यम भाषेमध्ये तुम्हाला सरलार्थ लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला या श्लोकांचा तुमच्या लँग्वेजमध्ये, म्हणजे तुमचं मीडियम जर हिंदी आहे तर हिंदी मीडियम, मराठी आहे तर मराठी मीडियम आणि इंग्लिश आहे तर इंग्लिश मीडियममध्ये तुम्हाला याचं ट्रान्सलेशन लिहायचं आहे. स्वतः कुठले नवीन शब्द जास्त ॲड करायचे नाही, जे ट्रान्सलेशन आहे तेच लिहायचे. हे काय उत्तरं नाही लिहत आहोत आपण डिस्क्राईब करायला, हे तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज थोडंसं लिहायचं. ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी आधीपासून प्रॅक्टिस करत राहा. 3 पैकी 2 लिहायचे आहेत तर 2च लिहून या, कारण हे खूप जास्त लेंदी आन्सर आहे, ती तुम्ही कमी जेवढं आहे तेवढंच लिहा. त्यामुळे नेहमी चूज करताना व्यवस्थित विचार करा की या तिघांपैकी असे कुठले 2 आहे ज्याचं मला खूप व्यवस्थित आन्सर लिहिता येत आहे, तर लिहा. आणि ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांना असं वाटतं की नाही राहू दे मी तिसरं पण लिहून येतो, तर तुम्ही लिहू शकता. पण जर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजेत की तुम्हाला कुठला श्लोक व्यवस्थित येतोय, त्याचा अर्थ व्यवस्थित येतोय. पुढे येतो आपला चतुर्थ विभाग, म्हणजे 4था विभाग जो आहे तो पुढचा आहे आपला 9 मार्कांसाठी. आणि हा तुमचा आवडता विषय आहे, कारण हा व्याकरणाचा आहे. ओके, तर व्याकरण बघा खूप काही कठीण नाही आहे. तुम्ही जर इथे बघाल तर तुम्हाला कळेल की व्याकरण खूप सोपं आहे, पण तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, तर काय करायचं आहे पूर्ण, पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो पहिला 4थ्यामधला जो प्रश्न असतो तो एकतर तुम्हाला अव्यय दिलेली असतात काही, किंवा तुम्हाला विभक्ती दिलेली असतात, तर त्याच्यावरून तुम्हाला वाक्य बनवायची असतात. आणि बघा तुमच्याकडे डायजेस्ट असतं, गाईड, वॉटेवर टार्गेट आहे, त्याच्यानंतर युनिक, तुम्ही काही पुस्तकं जी काही रिफर करता अभ्यास करण्यासाठी, तर आरामात एक दिवशी बसून तुम्ही त्या पूर्ण गाईडमधून जेवढी काही वाक्य अशी बनवायची आहेत आणि असे अव्यय तुम्हाला मिळतात ते तुम्ही लिहून काढू शकता आणि त्याच्यासमोर ते उत्तर लिहू शकता. म्हणजे तुमचा हा 4 मार्काचा क्वेश्चन जो असतो तो तिथे सॉल्व्ह होऊन जातो आरामात. त्याच्या अलीपलीकडचे तर अव्यय तुम्हाला येणार नाहीत. तुम्हाला बघा किती अव्यय दिलेली असतात आणि विभक्ती 6 पैकी तुम्हाला 4 लिहायची असतात. तर आता तुम्ही आरामात एक दिवशी बसून सगळी अव्यय आणि त्यांचं वाक्य किंवा सगळ्या विभक्ती आणि त्यांची वाक्य असं जर तुम्ही एका वहीत नोट डाऊन करून ठेवलं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या, तर तुम्हाला ते केवढं फायद्याचं होईल. तुम्हाला 17 वेळा ते पूर्ण गाईड डायजेस्ट चेक करावं लागणार नाही. तुमच्या एकाच वहीमध्ये त्या गोष्टी एका खालोखाल एक तुम्हाला दिसतील. ओके, आणि याच्यासाठी नवनीतचं 21 अपेक्षित हे पुस्तक येतं दिवाळीच्या नंतर मार्केटमध्ये. तर ते तर पुस्तक खूपच उत्तम असतं, कारण त्याच्यामध्ये याच प्रकारे त्या लोकांनी सगळे जे क्वेश्चन असतात ते सगळ्या धड्यांचे एकत्र, म्हणजे सगळ्या धड्यांच्या जोड्या लावा एकाच ह्याच्यामध्ये, सगळ्या धड्यांचे चुक्कीबरोबर एकाच ह्याच्यामध्ये, ते त्यांनी काम केलेलं असतं. पण ते कसं दिवाळीच्या नंतर येईल ते पुस्तक, आणि आता कोरोना टाईममध्ये ते येईल की नाही तेवढ्या क्वांटिटीमध्ये हे सुद्धा आपल्याला काही माहीत नाही आहे.
ठीक आहे. तर आपण घर बसल्या आपल्याकडे जे आहे ते आपण आपल्या नोट्स बनवू शकतो आणि याच्यामुळे काय होतं, तुम्ही स्वतःसुद्धा अभ्यास करायला सुरुवात करता. तुम्ही स्वतः ते लिहिता, त्याच्यामुळे तुमच्या माइंडमध्ये ते एक प्रकारचा अभ्याससुद्धा होऊन जातो. तर नक्की तुम्ही हे करा. आता बघा, उभयतः, हृते, कृते. आता ही वाक्य तुम्ही ऑलरेडी केलीच असणार पाठ, तर ती तुम्ही डायरेक्टली इथे लिहू शकता. ठीक आहे. आता इथे पण तुम्हाला बघा ऑप्शन असतो की हे जे तिघं आहेत ते काय आहेत, तुमचे अव्यय आहेत आणि हे जे उरलेले तिघं जण आहेत ते कोण आहेत, तुमचे धातू वगैरे आहेत. तर तुम्हाला इथे खूप वाव असतो सगळ्या गोष्टी. आता रक्ष धातू आहे, किती इझिली वाक्य, अहम अहम रक्षामी. हां, असं आपण किंवा काहीतरी मध्ये तुम्ही कर्म वगैरे टाका आणि वाक्य बनवा. आता मला पटकन इन्स्टंटली काही सुचत नाही आहे. तर अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही मनामध्ये रेडी करून ठेवा, जे तुम्हाला इथे बनवता येतील. आणि समजा काही जणांना हे येतच नसेल, की नाही आम्हाला हे नाही जमणार आहे, तर त्यांच्यासाठी दुसरा उपाय असतो की तुम्हाला संस्कृतानुवादम कृत, म्हणजे तुम्हाला 6 मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये अशी वाक्य दिलेली असतात. तुमचं जे लँग्वेज आहे त्याच्यानुसार तुम्ही ते वाक्य, आता समजा मी मराठी मीडियममध्ये आहे तर मी मराठी प्रश्न वाचणार. विद्यार्थी प्रश्न विचारतात, हे वाक्य तुम्हाला संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर आता हे जमणार आहे का तुम्हाला? विभक्ती, लिंग, वचन, क्रियापद ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला हे करायचं आहे. हे जमणार असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटतं नाही नाही एवढं कशाला, त्याच्यापेक्षा मी स्वतःची वाक्य सोपी सोपी बनवून ठेवेन आपल्या एकाचे, तर तुम्ही वरचा करू शकता. तुम्हाला दोघांमध्ये ऑप्शन आहे. जी मुलं बोलतात की नाही संस्कृत अनुवाद आम्हाला जास्त लक्षात राहील, तर तुम्ही संस्कृत अनुवाद करा. दोघांपैकी एकच करायचं आहे, दोन्हीही करू नका. हे पण लिहिताय वरचं, खालचं पण लिहिताय, असं करू नका. ठीक आहे. काय काय जण तर असं सुद्धा डोकं लावतील की नाही ह्याच्यातले हे एवढे 2 येत आहेत, आम्हाला 4 लिहायचे आहेत की नाही, तर ह्याच्यातले 2 लिहितो आणि ह्याच्यातले आम्ही संस्कृत अनुवादमधले 2 लिहून टाकतो. तसं चालेल का? तर नाही, तसं नाही चालणार. एक तर तुम्हाला पूर्णपणे हा एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, अदरवाईज तुम्हाला पूर्णपणे याच्यातले 4 सॉल्व करायचे आहेत. ओके. जर इंग्लिश मिडियमची मुलं असतील तर तुम्ही हे वाचणार की स्टुडंट्स आस्क क्वेश्चन आणि तुम्ही याचं संस्कृत अनुवाद, इथे प्रॉपर संस्कृतच लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हिंदी मुलं हिंदी वाचतील. सो तुम्हाला कळलेलं आहे. व्याकरणामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला अव्यय आणि काय वाचलेलं, अव्यय किंवा विभक्ती, या दोघांपैकी व्यवस्थित वाक्य बनवता आली पाहिजे. जर ते नसेल येत तुम्हाला, तर तुम्हाला ॲटलिस्ट संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे, इथे पण 6 वाक्य दिलेली असतात, 6 पैकी 4 लिहायला सांगितलेली असतात तुम्हाला. तर जर तुमचं चांगलं असेल तर त्या 6 पैकी 6 वाक्य लिहत जा. ठीक आहे. वरती सुद्धा सांगितलेलं आहे तिथे की 6 पैकी 4 लिहा, पण तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही 6च्या 6 वाक्य ते लिहून ठेवा. एखाद दुसरं चुकलं तर दुसरं खाली आपल्याला सेफ्टी म्हणून राहतं. पुढे हा प्रश्न जो असतो तो तुम्हाला 5 ते 7 वाक्यामध्ये निबंध लिहायचा असतो. 5 मार्कांसाठी निबंध असतो. इथे पण बघा 5 ते 7 वाक्य. इथे पण 2 वाक्य जास्त लिहायला सांगितलेली असतात. का? कारण एका वाक्याला 1 मार्क असतो हे आपल्याला माहिती आहे. समजा एखाद दुसरं वाक्य मध्ये कुठेतरी चुकलं, अनुस्वार नाही दिला, हलंत नाही दिला, चुकलं समजा, तर जर तुम्ही 7 वाक्य लिहिली असतील तर तुम्हाला ते खालची 2 एक्स्ट्रा वाक्य वाचवतात आणि तुम्हाला पूर्ण 5 मार्क मिळतात. म्हणून ह्या गोष्टी सेफ्टीसाठी करायच्या असतात. नेक्स्ट आहे, 3 पैकी एक विषय तुम्हाला निवडायचा असतो. मम प्रियः कविः, भारतीयं प्रसिद्धं स्थलम आणि मम प्रियः उत्सवः. तर इथे अजिबात जास्त हुशारगिरी करायची नाही आहे. 2-3 निबंध लिहून यायचे नाहीत. फक्त आणि फक्त एकच निबंध लिहायचा आहे, त्याचेच मार्क मिळणार. ओके. त्यासाठी तुम्ही काय करणार, निबंधाची प्रॅक्टिस चालू करणार. फक्त पाठांतर नाही करायचं, आपल्याला लिहून बघायचं आहे, कारण हे संस्कृत आहे. लिहिण्यात चुकलात मार्क गेले. ओके. त्यामुळे लिहून बघा प्रत्येक गोष्ट. नंतर पुढचा, ज्यांना आता निबंध नाही लिहायचा आहे त्यांना पण एक ऑप्शन असतो, चित्रवर्णन. मग त्यांनी चित्रवर्णन करा. मग चित्रवर्णनामध्ये तुम्हाला जे काही चित्र असतील त्यांची तुम्हाला वाक्य बनवायची असतात. इथे पण तुम्हाला 5 ते 7 वाक्य बनवायचे असतात. ठीक आहे. आता मंजुषासुद्धा दिलेली असते तुम्हाला, की क्रियापदांची मंजुषा असते, की विकणाऱ्याला काय म्हणतात, विक्रीणाती. दाखवा तर काय म्हणतात, दर्शयती, यच्छती, पश्यती.
असे दिलेलं असतात आणि तुम्हाला वाक्य बनवायचे असतात. जर तुम्हाला हे जमते तर तुम्ही हे सुद्धा करू शकता, पण दोन्हीही नाही करायचे. निबंध पण लिहिणार आणि चित्रवर्णन पण करणार असं करायचं नाही. नेक्स्ट, आणि तुम्हाला हे काही चित्रवित्र काढायचं नाही आहे, तुम्हाला फक्त चित्रवर्णनच करायचं आहे. पुढे आता तुमचा पंचमः विभाग. हो, पंचमः विभाग म्हणजे तुमचा भाषा अभ्यास आला, म्हणजेच तुमचे सगळे टेबल आले, जे तुम्हाला खूप कंटाळा येतो पाठ करायला. मी समजू शकते तुमच्या भावना, कारण खूप टेबल असतात, पण आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे टेबल पाठ करण्याशिवाय, त्यामुळे टेबल पाठ करा. ओके, कंटाळू नका. 8 मार्कासाठी तुमचा प्रश्न असणार आहे, पूर्ण टेबल ह्याच्यामध्ये येतात. आता ह्याच्यामध्ये पण थोडीशा ट्रिक्स मी तुम्हाला सांगते, की पहिला जो टेबल असतो तो नेहमी तुमचा नामतालिकाचा असतो, म्हणजे तुम्हाला सगळी नामं असतात त्याच्यामध्ये. काय असतात? नामं. आता इथे पण तुम्हाला 6 रिकाम्या जागा दिलेल्या असतात, 1 2 3 4 5 6, त्याच्यापैकी तुम्हाला 4 लिहायच्या असतात. आता हा गेल्या वर्षीचाच बोर्डाचा पेपर आहे. बघा किती सोपा शब्द विचारलाय, राजा विचारलाय, पितृ शब्द विचारलाय, सोपे सोपेत. आता ह्याच्यापैकी आता तुम्ही राजा आणि ॲटलिस्ट पितृ शब्द केलाय तर झालं ना तुमचं 1 2 3 4, म्हणजे काही टफ विचारलं जात नाही. तर जी नावं आहेत ॲटलिस्ट तुम्ही वर्षभरात नाम राजा टेबल तर करू शकता, पितृ टेबल, मातृ टेबल आणि भरपूर टेबल तर एकसारखेच आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, जे काही थोडे थोडेसे चेंजेस आहेत ते लक्षात ठेवायचे. तर पहिला टेबल नेहमी तुमचा नामाचा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला नामं विचारली जातात. दुसरा टेबल हा तुमचा नेहमी सर्वनामांचा असतो, म्हणजेच काय की आता सर्व हे वालं सर्वनाम होतं. त्याच्यानंतर आवाभ्याम 9 हा कुठला आहे? अस्मद युष्मत, जे तुम्ही 8वीला केलं होतं. त्याच्यानंतर भूभव, भवान आणि भवती हे जे तुम्ही 9वीला केले आहे. तर असे बेसिक टेबल तुम्हाला विचारतात. ओके, तर त्याचा थोडासा अभ्यास करा. तिसरा टेबल असतो तो नेहमी तुमचा क्रियापदांचा असतो, त्याच्यामध्ये पण 6 रिकाम्या जागांपैकी 4 लिहायचं. आता ह्याच्यामध्ये हा अगदी सोपा आहे. लोट लकार, आता तुम्ही प्रत्यय तर केलेले आहेत, प्रत्येक गोष्टीचे आत्मने पदाचे केलेले आहेत आणि परस्मय पदाचे केलेले आहेत, आणि बाकी तर तुम्ही सगळं केलं आहे. लट लकार केलं आहे, लृट लकार केलं आहे, लोट लकार केलं आहे. तर हे तुम्हाला अगदी सोपं पटापट करता येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित मार्क मिळू शकतात. त्यामुळे टेबल काही एवढे कठीण टेबल तुम्हाला नक्कीच विचारले जाणार नाही. पुढचा जो प्रश्न आहे चौथावाला, तो कसला असतो? तर धातू साधित विशेषण आणि तालिका असतात. तर इथे सगळे तुमचे तवत प्रत्यय हे सगळे असतात. तर आता समजा काही काही जणांना याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतोय, हां, तर तुम्ही स्किप करू शकता. हे 2च मार्काला आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला जर तुम्ही एव्हरेज मुलं असतात किंवा तुम्हाला ठीक आहे म्हणजे जेमतेम आपलं व्यवस्थित झालं पाहिजे, जास्त नाहीच होत आहे, तर तुम्ही मग हे जे प्रश्न हा जो टेबल आहे तो सोडू शकता, कारण जर तुम्हाला कठीण वाटतोय तर. पण मी तरी ॲडवाईस करेन की एवढं काही कठीण नसतं. तुमच्या गाईडमध्ये वगैरे असे जे टेबल असतात त्यांचा थोडासा अभ्यास करायचा की आपल्याला येऊन जातं. ओके, नंतर आता हे झालं टेबलचा, इथे आपला 8 मार्क संपलेले आहेत. पुढे बघा काय आहे, निर्दिष्टाः कृतीः कुरुत. 4 पैकी 3 कृती तुम्हाला इथे करायच्या आहेत. आता टोटल किती मार्काला आहेत? या 9 मार्काला आहेत. पहिली कृती जी आहे तुम्हाला ती आहे पूर्ण नंबर्सवर. ठीक आहे, संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, परत संख्यावाचक, आवृत्तीवाचक. मग ह्याच्यापैकी 5 पैकी तुम्हाला 3 लिहायचे आहेत. मी तर सांगते तुम्ही सगळेच लिहून या. ठीक आहे, कारण आपल्याला एक एक फिल इन द ब्लँक्स लिहायचे, एवढं काही वेळ जाणार नाही. ठीक आहे, आणि हे सोपं असतं. 5 पैकी 3 आणि इथे प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे, त्याच्यामुळे इथे प्रश्न लिहायचे. हे काही लिहायचं नाही आवृत्तीवाचक, डायरेक्टली इथे जे उत्तर आहे ते लिहायचं आणि हे फुल स्टॉप बस. ठीक आहे, ही पहिली कृती आहे आणि नंबर्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता कळलेलं आहे की तुम्हाला ग्रामर पाठ करायचं असेल तर तुमचं संख्यावाचकम म्हणजेच क्रमवाचकम, आवृत्तीवाचकम हे खूप चांगलं झालं पाहिजे. दुसरी जी कृती आहे ती आपली समास. ओके, समासमध्ये 5 पैकी 3 लिहायचे, इथे पण सगळे लिहून या. एक तर तुम्हाला मुख्य पूर्ण पद दिलेलं असणार, नंतर एका इथे समासाचं नाव आणि समासाचा विग्रह, तर ते तुम्हाला करायचं. त्याच्यासाठी तुम्ही सगळे समास नीट वाचा. आणि तिसरा शब्द जो असतो तुमचा समानार्थी किंवा विरुद्धार्थी असतात, त्याच्यात पण 5 पैकी 3 असतात. इथे पण आपल्याला वेळ असतो, आपण पूर्णपणे 5 लिहू शकतो. आता समास लिहिताना हा पूर्ण टेबल जसा आहे तसाच्या तसा बनवायचा. तुमचं जे उत्तर आहे त्याला बॉक्स करायचं स्पेसिफिक. ठीक आहे,
कारण काही काही शिक्षक कसे असतात माहिती आहे, जर तुम्ही इथे उत्तराला बॉक्स केलं नाहीत तरीसुद्धा मार्क देत नाहीत. ओके, त्यामुळे आणि आपण काही पेपर पाहायला जात नाही, त्याच्यामुळे कुठली रिस्क उचलायची नाही. जिथे जिथे रिकाम्या जागा वगैरे आहेत ना, तिथे तिथे तुम्ही अंडरलाईन किंवा एखादा मस्त पेन्सिलने किंवा पेनाने बॉक्स असं सगळं बनवायचं. नेहमी लक्षात ठेवा की समोरचा जो पेपर चेक करतोय त्याला त्रास झाला नाही पाहिजे. ओके, तो तुमचं उत्तर शोधत बसणार नाही, इकडे आहे इकडे आहे इकडे आहे, तो सरळ सरळ क्रॉस करून देईल. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला आपला पेपर छान सुटसुटीत समोरच्याला त्रास न होता असा फटाफट चेक करता येण्यासारखा लिहायचा. पुढचा प्रश्न आहे चौथावाला, जो आहे तो आहे सूचनानुसार तुम्हाला कृती करायची आहे, 5 पैकी 3 करायच्या. आता हा जो प्रश्न असतो तो भरपूर मुलांना टेन्शनमध्ये देणारा असतो. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सूचनानुसार कृतीमध्ये काय काय येणार आहे 10वीसाठी. एक तर आहे वाच्य परिवर्तन. त्यामुळे जेवढे केवढे वाच्य परिवर्तनाची वाक्य आहेत तुमच्याकडे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा तुमच्या गाईडमध्ये कशामध्येही ज्यातून तो अभ्यास करता, तर एका पेजवर तुम्ही तीच वाक्य लिहा आणि त्यांची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा वाच्य परिवर्तन हा प्रश्न एकदम क्लिअर कट सुटून जाईल. त्याच्यानंतर एक असतो की पूर्वकालवाचक त्वांत, म्हणजे त्वांत अव्यय काढून टाका, लेबंत अव्यय काढून टाका, असे प्रश्न विचारले जातात. तर ते सुद्धा जेवढे केवढे आहेत आपल्या पूर्ण 10वीच्या पुस्तकात ते एका पूर्ण लाईनीमध्ये लिहून टाका आणि त्यांचा अभ्यास करा. अशा प्रकारे तुम्ही एक एक प्रश्न काय करता क्लिअर करू शकता. त्यानंतर त्वम ऐवजी भवान योजायचं आहे. तर केवढी वाक्य आहेत आपल्या पुस्तकांमध्ये जी धड्याखाली दिलेली आहेत किंवा गाईडमध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या पुस्तकामध्ये जिथून तुम्हाला अशी भरपूर उदाहरणं मिळालेत, तर ती एका पेजवर लिहत जा, एका वहीवर लिहा, पार्ट पाडा, मेन हेडिंग द्या आणि त्याच्यामध्ये सगळी वाक्य तुम्ही लिहून काढा आणि स्वतः सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचे ते प्रश्न आणि त्या प्रश्नांबद्दल तुमच्या मनात असणारी भीती हळूहळू निघून जाईल. आता हा सर्व अभ्यास तुम्ही एकाच दिवशी करणार नाही आहात. तुम्ही वेळ घ्या, एक आठवड्याला. चला आज मी फक्त एकवचन परिवर्तन बघणार आहे, आज मी फक्त भवान, त्वमच्या इथे भवान करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते प्रश्न करू शकता. नेक्स्ट आहे जनाः न संतुष्टाः. तर इथे एकवचनामध्ये परिवर्तन करायचं, म्हणजे बहुवचनाचं एकवचनामध्ये किंवा एकवचन असेल तर बहुवचनामध्ये, असे प्रश्न इथे करा. आता इथे तुम्हाला एक गोष्ट समजते की इथे 5 पैकी तुम्हाला 3च करायचे. तर तुम्हाला वाच्य परिवर्तन येतंय, तुम्हाला त्वांत अव्यय काढता येतंय, त्वम भवान येते, एकवचन येतंय, मग बस झालं. हा जरी प्रश्न तुम्हाला येत नाही तरी तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला ऑप्शन खूप असतात, त्यामुळे डिफिकल्ट पार्ट आपण वगळू शकतो तिथे इझिली. नेक्स्ट आहे 6वा तुमचा जो विभाग आहे, षष्ठः विभाग. हा शेवटचा विभाग आहे तुमचा आणि हा पूर्णपणे अपठित असतो, अनसीन पॅसेजवरचा असतो, 8 मार्काला. तर इथे तुम्हाला जरा व्यवस्थित वेळ द्यायचा आहे. तुम्हाला पॅसेज आरामात वाचायचं आहे 2दा-3दा, कारण तो तुम्हाला समजला पाहिजे, कारण तो अनसीन पॅसेज आहे. तर त्याचं एका वाक्यात लिहायचं असतं. प्रातिपदिक म्हणजे ह्यातला मूळ जो शब्द आहे तो तुम्हाला लिहायचा, प्रातिपदिक. असे काही प्रश्न इथे जरा विचारले जाऊ शकतात. सत्य असत्य लिहायचं आहे. माध्यम भाषेमध्ये ह्या ओळीचा तुम्हाला समजलेला सरळ अर्थ म्हणजे ट्रान्सलेशन तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्ही मराठी आता मराठीतून लिहिणार, इंग्लिश मीडियमचे आता इंग्लिशमध्ये लिहिणार. परत तुम्हाला 5वा प्रश्न आहे की प्रथमा विभक्तीची पदं तुम्हाला चूज करायची आहेत, तर ते तुम्ही लिहायचं आहे. आता किती चूज करायची, तर 1 मार्क असेल तर मग ॲटलिस्ट 2 पदं तरी तिथे असणार अर्धा मार्काला, असं जरा विचार करायचा. कारक परिचय ओळखायचा आहे, म्हणजेच कुठली विभक्तीमधला आहे, हा कारक कुठला आहे, अपादान आहे, संप्रदान आहे, ते लिहायचं. हा प्रश्न झाला अपठित गद्य उतार्यावर, म्हणजे उतारा झाला. त्यानंतर तुम्हाला पद्य पण असतो अपठित. ठीक आहे, मग इथे एक तुम्हाला श्लोक दिलेला आहे, त्या श्लोकवरून तुम्हाला 2 पैकी 1 लिहायचे, पण मी तुम्हाला सांगते की ते दोन्ही पण उत्तर लिहून या, जेणेकरून एखाद दुसरं आपलं चुकलं तरी आपल्याला 1 मार्क नक्कीच मिळू शकतो, कारण दोघांपैकी एक तरी कन्फर्म आपलं बरोबर असेल, म्हणून सेफ्टीसाठी दोन्ही लिहून या. समानार्थी शब्द आहे, आता शारदा म्हणजे सरस्वती हे तुम्हाला पण माहिती आहे, तर तुम्ही लिहून येऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, परत एक तुम्हाला नवीन श्लोक दिलेला असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक जाल रेखाचित्र दिलेलं असतं. ते रेखाचित्र ॲज इट इज काढायचं, बॉक्स वगैरे बनवायचे प्रॉपरली आणि लिहायचं. ठीक आहे, थोडासा वेळ घ्यायचा, कारण अपठित असल्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ घेणं तिथे खूप महत्त्वाचं सुद्धा आहे. आणि हा जो पेपर आहे तो बोर्डाचाच पेपर आहे गेल्या वर्षीचा, म्हणजे 2020 मार्चमधला. त्यामुळे तुम्हाला अंदाज आलेला असेल की बोर्डमधून कशा प्रकारचा पेपर बनतो. ठीक आहे,
त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत आणि आय होप तुम्हाला या सगळ्या गायडन्सची खूप मदत होईल आणि खूप छान अक्षरात तुम्ही पेपर सॉल्व कराल, जेणेकरून तुम्हाला खूप छान छान मार्क्ससुद्धा मिळतील. आणि तुमचे डाऊट्स खूप असतील हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर, जे मी कदाचित या व्हिडिओमध्ये सॉल्व करू शकली नसेल, तर कृपया 10वीच्या सर्व मुलांनी त्यांचे जे काही डाऊट्स असतील या पेपर संबंधी किंवा या पूर्ण व्हिडिओ संबंधी, तर त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सगळे डाऊट्स लिहा, जेणेकरून ते नवीन व्हिडिओ जी मी बनवेन या पुढची, त्याच्यामध्ये ते सगळे डाऊट मी क्लिअर करू शकेन. आणि हा तुमच्याकडे खूप सुवर्ण संधी आहे की तुमचे जे काही डाऊट्स असेल त्यावर तुम्हाला उत्तरं मिळतील. त्यामुळे तुमचे जे डाऊट्स आहेत ते इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा जे व्हॉट्सअपमध्ये आपण इंग्लिश लिहितो पण मराठी बोलतो, तसं कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही टाईप करा, जेणेकरून मी त्यांची उत्तरं तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये किंवा लगेच कॉमेंट बॉक्समध्येच तुम्हाला रिप्लाय म्हणून देऊ शकते. ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ खूप आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळतील. बेल आयकॉन क्लिक करा त्यासाठी. आणि तुमच्या सगळ्या 10वीच्या मुलांना ही व्हिडिओ नक्की पोचवा, कारण जसं तुम्हाला ह्या गोष्टीची मदत झाली, तुमच्या सोबतच्या इतर जणांना सुद्धा या गोष्टीची खूप मदत होईल. आणि शेअरिंग इज केअरिंग, त्यामुळे नक्की मदत करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.